नाही, आम्ही सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे 3 वाजेपासून. आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे, नॉर्मल आहे. आणि आम्ही पाहतोय, आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे, आम्ही पण फील्डवर आहे, हे सगळं बघतोय. आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये. जर काही बोलायचं असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे, पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात. आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा. आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे होते तसेच आहे. सगळे पॉईंट्स आमचे जे होते ते पॉईंट सध्या चालू आहेत तसेच. आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेली नाही आहे. आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठली अफवा, कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये. आम्ही जसं अगोदर सांगितलं आहे की आता 4 आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे, ज्याच्या जवळपास 70-80 लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांची नाव आहे, त्यांचे लिंक्स आहे, वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे. मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे. जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही दूषित कम्युनिटीजमध्ये तेढ निर्माण होऊ शकतोय किंवा अफवा पसरू शकतात, तर ते अजिबात सहन होणार नाही. आणि असे जे दिसत आहे त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतोय. 152ची कारवाई असो BNS मध्ये किंवा इतर, हे सगळी कारवाई.